Module 3, Economic and Social Aspects of Advertising. A very good morning to all. In the first module, we have seen Introduction to Advertising. The second module, Advertising Agency. Two modules, they are over, and yesterday we have taken unit test also. So, to move to next module, that is economic and social aspects of advertising. In this module, let us say effects of advertising on consumer demand, profits and sale of company. Advertising, dear friends, advertising involves huge cost. This makes it necessary to study the economic impact of advertising. Economic effect of advertising means the monetary impact of advertising on the profits and sales of the company. Advertising plays an important role in economy by making consumers aware of goods and services. With the help of advertisement, they come to know ads, they come to know various brands which are launching, various products are launching, various sort of services they are company offers. Company also create awareness through advertisement, social ads, products ads, service ads. We have seen many kinds of advertisements: retail advertising, economic advertising, financial advertising, service advertising. So the main motto and function of advertisement is to create awareness. Okay, awareness of what? Awareness about features, then वस्तूची काय वैशिष्ट्य आहे त्याबद्दल जागृती असेल, जाणीव असेल. त्यानंतर वस्तूची किंमत आहे, त्यानंतर वस्तू कुठे अवेलेबल होते किंवा वस्तू कुठे आपल्याला मिळू शकते याबद्दल आपल्याला माहिती मिळते. आणि वस्तूचे जे काय आहे ते युजेस काय आहेत, वस्तू ही कशासाठी यूज केली जाते. सो ह्या अवेअरनेस सोबतच मानवी भावभावना आहे, ह्या विकण्याचं जे कार्य आहे, भावना ह्या जाहिरातीमधून विकल्या जातात. आता तुम्हाला याचं उदाहरण सांगतो. पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर टॉक मध्ये काय आहे, सुंदरता किंवा सुंदर आपण कसं दिसावं, ही जी भावना आहे अनादिकालापासून प्रत्येक व्यक्तीमध्ये असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, तर ही भावना विकली जाते. आणि जे काही सुंदर, आल्हाददायक आणि मनमोहक जाहिरात आहे, जेव्हा सुरुवात चांगली होईल आणि जे सादरीकरण आहे, कलर कॉम्बिनेशन आहेत आणि हिरोईन सेलिब्रिटी जे आहे, तर यामधून एक वातावरण तयार केलं जातं आणि ह्या वातावरणामधूनच तुमच्यामध्ये जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न जाहिरात कुठेतरी करते. आणि आपल्यामध्ये एक आपण जेव्हा मॉल्स मध्ये जाऊ, शोरूम मध्ये जाऊ किंवा व्हेरियस सॉर्ट ऑफ ग्रोसरी शॉप्स मध्ये जाऊ, तर आपल्याला कळत नकळत कुठेतरी फेअर अँड लवली हा किंवा पॉन्ड्स हा सुपर ब्रँड होतो. म्हणजेच ही जी अवेअरनेस आहे कुणी निर्माण केली, तर ही अवेअरनेस आहे ही जाहिरातीमुळे निर्माण झाली. जाहिरातीमुळं आणि बेसिकली टेलिव्हिजन जाहिराती ह्याचं जे काय आहे ते ह्याचा जो इम्पॅक्ट आहे, इन्फ्लुएन्स आहे, तो खूप प्रभावी असतो. कारण ऑडिओ व्हिज्युअल आहे. आता प्रिंट मीडियामध्ये जाहिराती तुम्ही पाहता त्या फक्त ऑडिओ असतात, त्या फक्त प्रिंट मध्ये आपण फक्त वाचू शकतो, रीड करू शकतो. पण टेलिव्हिजनद्वारे जाहिरातीमध्ये आपण पाहू पण शकतो आणि ऐकू पण शकतो. म्हणून टेलिव्हिजन जाहिरातींचा जे प्रभाव आहे तो जास्त असतो, प्रभावी असतो, हे आपल्याला इथे सांगावं लागेल. And in creating awareness,
makes people aware of new products. In these competitive markets, advertising can create selective demand, that is demand for a particular brand. Thus, by creating awareness, advertising plays a positive role in stimulating demand. जाहिराती ह्या सकारात्मक चेतना निर्माण करण्याचं कार्य जाणीव आणि जागृतीमधून करत असतात. दुसरं आहे कंझ्युमर डिमांड्स मध्ये आपण पाहतो की ऍडव्हर्टायझिंग इंड्युसेस पीपल टू बाय द प्रोडक्ट्स. ओके, जाहिराती किंवा मागणीवर काय परिणाम होतो तर इंड्युसेस पीपल टू बाय द प्रोडक्ट्स, वस्तू विकत घेण्यास जाहिराती या प्रवृत्त करतात. ऍडव्हर्टायझिंग नॉट ओनली प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन but also influences people to buy the products. Advertising is persuasive in nature. मन त्या वळवणारे असतात. Effective advertising aims at winning over consumers who are likely to purchase the advertised brand. It creates an emotional experience for the consumers that compels them to take action. In other words, advertising generates demand for the products. थोडक्यात काय सांगायचे की वस्तूसाठी मागणी निर्माण करण्याचं कार्य हे जे आहे ते जाहिराती करत असतात. आणि आपल्यामध्ये इंड्युसेस पीपल टू बाय द, ती वस्तू आपण प्रत्यक्ष विकत घ्यायला पाहिजेत, विकत आपण घेतली पाहिजे, हे जे काय आहे ते इच्छा जी आहे ही जाहिराती आपल्या मनात निर्माण करताना आपल्याला दिसतात. त्यानंतर आपण पाहूया इन्क्रीजेस ऍस्पिरेशन लेवल. जी काही अपेक्षा आहे, ऍस्पिरेशन्स, आकांक्षा आहे आपल्या ज्या असतात किंवा कस्टमरच्या, लोकांच्या, ह्या वाढवण्याचं कार्य देखील जाहिराती करतात. कशा करतात? बिकॉज ऍडव्हर्टायझिंग वायडन्स द चॉईस ऑफ कन्झ्युमर्स. आपल्या समोर अनेक चॉईस निर्माण होते जाहिरातीमुळे. हे घ्यावं का ते घ्यावं, किंवा ते ऑप्शन्स आपल्या समोर हे मोठ्या प्रमाणात असतात. व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स आहेत. आता एक आपल्याला वस्तू घ्यायची असेल तर आपण तुलना करतो. एखादी आपल्याला मोबाईल हवा असेल तर आपण सॅमसंग असेल, ओप्पो असेल, त्यानंतर लेनोवा आहे, त्यानंतर विवो मोबाईल आहे, त्यानंतर रेडमी आहे, असे अनेक पर्याय आहेत. सोनी आहे, असे अनेक पर्याय आहेत. मायक्रोसॉफ्ट आहे किंवा नोकिया असेल, असे अनेक पर्यायापैकी आपली जी इच्छा आहे एखादी मोबाईल घ्यावा, तर ह्या इच्छेमागे जाहिरातीचं जे काय आहे ते फंक्शन आहे ते जास्त असतं. जाहिरातीमुळं आपल्याला जाहिरातीमुळं आपण त्या वस्तू ज्या आहे ते विकत घेण्याची प्रेरणा, इच्छा आपल्या मनात निर्माण होत असते. इन्क्रीजेस ऍस्पिरेशन लेवल. आता तुम्ही जेव्हा मोबाईलचा एक संदर्भ या ठिकाणी आला, तर तुम्ही जेव्हा मोबाईल किंवा डीलर्स यांच्या जेव्हा तुम्ही शोरूम मध्ये जाल तेव्हा जाहिराती ह्या आकर्षक जे काय इम्प्रेसिव्ह अँड कॅप्टिव्हेटिंग दुकानामध्ये सजावट केलेली असते. सेलिब्रिटी चित्र, ते चित्र जे आहे ते मोबाईल जो आहे तो सेलिब्रिटीने घेतलेला असतो आणि सेलिब्रिटीचा आनंदी चेहरा आपल्याला दाखवण्यात येतो. आता एक जाहिरातीमध्ये आता अनेक आहेत. हे सेलिब्रिटीमध्ये दीपिका पदुकोण असेल, त्यानंतर सॅमसंग मोबाईल मध्ये आमिर खान आपल्याला दाखवला जातो अँबॅसेडर. त्यानंतर सारा अली खान एका मोबाईलच्या जाहिरातीमध्ये आहे. तो मोबाईल बहुतेक विवोचा मोबाईल आहे असं मला वाटतं, ती आहे. आणि असे अनेक आहेत. इन्क्रीजेस ऍस्पिरेशन लेवल्स. पुन्हा आपण रणवीर सिंगचे रिफ्रेश कोलगेटची जाहिरात आहे, रणवीर सिंगचीच आहे. इफ आय मिस्टेक प्लीज टेल मी, यांची जाहिरात नाही त्यांची आहे असं सांगत जा. इन्क्रीजेस ऍस्पिरेशन लेवल, आपल्या ज्या इच्छा किंवा ते वृद्धिंगत करण्याचं कार्य. ऍस्पिरेशन म्हणजे इच्छा, आकांक्षा, ऍस्पिरेशन, त्याचा अर्थ हा होतो. त्यानंतर this creates desire in the minds of consumers to have the products that are advertised, which in turn stimulates demand for such products. तेच आहे जे मी तुम्हाला सांगितलं.
त्यानंतर अवेअरनेस, जाणीव जागृती, आपल्याला माहिती होते. आता आपल्याला माहिती नसणं म्हणजे आपण ते वस्तू काही घेण्याच्या ह्याच्यात भानगडीतच पडणार नाही, आपल्या मनामध्ये इच्छाच निर्माण होणार नाही. त्यामुळे अवेअरनेस ही पहिली स्टेज आहे. आपल्याला माहिती असलं पाहिजे की ही वस्तू बाजारपेठेमध्ये आलेली आहे. ही माहिती आपल्या जाहिरातीमध्ये तर होतेच होते, पण वस्तू आपण पाहिल्यानंतर, जेव्हा आता वाहन आपण पाहतो, आता रस्त्यावर आपण वाहने पाहतो, तर वाहनांचे काही जाहिराती टेलिव्हिजनद्वारे दाखवल्या जात नाहीत, पण तरीही आपण प्रत्यक्ष पाहिल्यानंतर ते वाहन आपल्याला आवडतं. जसं सुपर जॅग्वार आहे, मर्सिडीज आहे, BMW असेल, तर अशाच्या जाहिराती आपण टेलिव्हिजनद्वारे पाहत नाही. तर अशा जाहिराती आपण जे रेप्युटेड न्यूजपेपर आहेत अशामध्ये आपण पाहतो. आणि तेव्हा ते पाहिल्या आपण त्या जाहिराती पाहिल्यानंतर जेव्हा आपण प्रत्यक्ष एखाद्या म्हणजे रस्त्यावरती आपण वाहन पाहतो, तर आपलं लक्ष त्या वेधून घेतात. ते जाहिरात नाही, पण एक माउथ पब्लिसिटी करण्याचं कार्य अशा जे वाहनं आहेत ते करत असतात. खूपच छान होते वाहन, इम्प्रेसिव्ह डिझाईन असेल, लुक असेल, इम्प्रेसिव्ह लुक असेल, कॅप्टिवेटिंग डिझाईन असेल, सेफ्टी फीचर्स असतील, आणि फक्त एक हळुवार स्मूथ चालण्याचा आवाज असेल त्या वाहनांचा, हे आपल्याला प्रभावित असतं. मग ही पण गोष्ट आपल्या मनात अवेअरनेस निर्माण करत असते. हा, आपल्या मनामध्ये जाणीव होते, हा किती छान आहे. त्यानंतर इंड्युसेस पीपल टू बाय द प्रोडक्ट्स, जाहिराती ह्या प्रवृत्त करतात. इंड्यूस करणे म्हणजे प्रवृत्त करणे, वस्तू विकत घेण्यासाठी प्रवृत्त करतात. आता जाहिराती वस्तू विकत घेण्यासाठी प्रवृत्त करतात, ह्याचं उदाहरण आपण पाहत असताना तुम्हाला मी सांगितलं एक उदाहरण, संतूर, तरुण तेजस्वी त्वचेचं रहस्य, तेजस्वी त्वचा, ही जी भावना आहे ही विकण्यात आलेली आहे. किंवा लक्स मध्ये काय आहे, लक्स मध्ये सुंदरता, त्याचा जो आहे वापर करण्यात आलेला आहे. आणि स्क्रीन स्टार जे आहेत, सेलिब्रिटीज आहेत, जे की आपल्या चित्रामध्ये हिरोईन, ऍक्ट्रेस जे आहेत, उंच शिखरावर असणाऱ्या प्रत्येक दशकामधल्या ज्या काही ऍक्ट्रेस आहेत, यांना घेऊन अशा प्रकारच्या जाहिराती तयार करण्यात येतात. तर अशा जाहिराती ह्या मनमोहक, आकर्षक आणि आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण करणाऱ्या असतात. इच्छा निर्माण करणं फार महत्वाचं आहे. हे पहा, AIDA, ऍक्शन, अटेन्शन, अटेन्शन I, इंटरेस्ट, डिझायर, आणि बाकी शेवटचं ए म्हणजे ऍक्शन. पहिलं ए अटेन्शन आणि शेवटचं ए जे आहे ते ऍक्शन. हा जो प्रवास आहे, अटेन्शन, अटेन्शन म्हणजेच काय, अटेन्शन क्रिएट अवेअरनेस, हे अटेन्शन होतं. पहिल्यांदा आपल्याला पाहिली वस्तू की आपल्या मनामध्ये एक आपण जागृत होतो. इंटरेस्ट, इंटरेस्ट आपल्या मनामध्ये निर्माण होतो. आल्हाददायकपणा जाहिरातीचा, मनमोहकपणा, हे पाहून आपलं मन हे प्रफुल्लित होतं. त्यानंतर डिझायर आपल्या मनात निर्माण होते. खरंच आपल्याकडं एवढं जे काय ते कॅपिटल आल्यानंतर, पैसे आल्यानंतर आपण ती वस्तू विकत घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आयुष्याचा शेवटी आनंद घेतला पाहिजे, कारण जे हवंहवंसं वाटणारं, प्रफुल्लित आणि ड्रीम वर्ल्ड, स्वप्नातीत जे जग आहे ते निर्माण करण्याचं कार्य या जाहिराती करतात. त्यामुळे आपल्याला जाहिराती या विलोभनीय आणि पुन्हा पुन्हा पाहाव्याशा वाटणाऱ्या असतात. आता अशा काही जाहिराती आहेत की आपल्याला पुन्हा पुन्हा सादरीकरण हे पाहावंसं वाटतं. याच्यामध्ये पॉन्ड्स आहेत, लक्स आहे, त्यानंतर लॅक्मी असेल, ब्रुक बॉन्ड असेल, त्यानंतर सेल्टास जाहिरात येते, आता नवीन येते, किया सेल्टास कंपनी आहे, 4 व्हीलरची किया आहे. त्यानंतर काही जाहिराती नुसता वस्तूची जाहिरात न करता
लोककल्याणकारी जे काही कार्य आहेत आणि या कार्यामध्ये त्यांचं योगदान दाखवण्याचा जाहिरातीद्वारे प्रयत्न केला जातो, किंवा टेलिव्हिजनद्वारे पण अशा जाहिराती दाखवल्या जातात. त्यामध्ये MG आहे, मॉरिस गॅरेज म्हणून कंपनी आहे, तर ती कंपनी समाज उपयोगी कार्यामध्ये 2 वर्षामध्ये खूप त्यांनी योगदान दिलेलं आहे. मग ह्याचा जो परिणाम आहे, तर त्या वस्तूमध्ये देखील त्या वस्तूचा जो खप आहे त्यामध्ये देखील होताना आपल्याला दिसून येतो. आता एखादी कंपनी आहे की समाजासाठी जी काही मोठं योगदान देते, मग त्यांनी निर्माण केलेल्या वस्तू ह्या चांगल्याच असणार ना. जनरली आता टाटा आहे, टाटा समाजोपयोगी एवढं कार्य करते, त्यांच्या वस्तू पण खूप ना, ट्रक असतील, त्यानंतर टेम्पो आहे त्यांचे, टँकर्स आहेत, त्यानंतर अनेक हेवी लोडेड गाड्या आहेत त्यांच्या, स्टील आहे त्यांचं, केमिकल्स मध्ये आहेत, त्यानंतर म्युच्युअल फंड किंवा LIC सारखे जे काही फंड्स आहेत त्यांच्यामध्ये जाहिरात आहे. LIC मध्ये हे गव्हर्नमेंटचं आहे, LIC म्हणत नाही मी, पण बाकीच्या ज्या काही त्याच्या निगडीत आहेत, ज्या म्युच्युअल फंड्स आहेत त्यामध्ये आहेत, आणि अनेक आहेत. 100 उद्योग जे आहेत, मोटर्स आपण एक आहे, केमिकल एक आहे, असे 100 जे उद्योग आहेत टाटा कंपनी चालवते, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्वेलरी मध्ये आहे, तनिष्क ज्वेलरी त्यांचीच आहे, तनिष्क. दीपिका पदुकोण त्याची ब्रँड अँबॅसेडर आहे. तर अशा विलोभनीय, मनमोहक तारका यांना घेऊन जाल्यामुळं त्या जाहिराती आपल्याला आपलं लक्ष वेधून घेतात. म्हणजेच लक्ष वेधून घेणे, अटेन्शन काय, क्रिएट अवेअरनेस. अटेन्शन निर्माण झाले की आपल्या मनामध्ये अवेअरनेस निर्माण होते, जाणीव निर्माण होते. आता नुसतं जाणीव निर्माण होणारा, तुम्ही आता मी जे आता आपण डिस्कस करत आहोत, तर यामध्ये तुम्ही पण टेलिव्हिजनद्वारे दाखवण्यात येणाऱ्या जाहिराती, उभं केलेलं चित्र, नाट्यमय प्रसंग हे आपल्याला पुन्हा पुन्हा आठवतात, आणि असं वाटतंय की जाहिरात ही आपल्या आयुष्याचा खरंच हा अविभाज्य अंग आहे, कारण यामध्ये विविध रंग जाहिरात ही भरत असते. आता उदाहरणार्थ, शादी का ख्याल आया तो शाहीर.com नाही, शादी.com, आणि असं विलोभनीय चित्र जे आहे, स्वप्नातील जग आहे, हवं हवंस वाटणार प्रत्येकाला, आपल्या जे आहे ते मनाची जे काही जगण्याची जी काही आपल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये मनीषा असते, इच्छा असते, एक प्रसंग आपण आपल्या जीवनाबद्दलचं एक आपण विश्व निर्माण केलेलं असतं. तर ह्या विश्वामध्ये रंग, अनेक विविधांगी रंग भरण्याचं कार्य जाहिराती आपल्याला आपल्या करताना दिसून येतात. तर इंड्युसेस पीपल टू बाय द प्रोडक्ट सांगितलं, आणि कशा प्रकारे चेतना आपल्या मनामध्ये निर्माण केली जाते, प्रवृत्त कशा प्रकारे केलं जातं आता आपण पाहिलं, अनेक उदाहरणं पाहिले. त्यामध्ये इन्क्रीजेस ऍस्पिरेशन लेवल, आपली जी काही ती आकांक्षा, इच्छेची लेवल जी आहे ती वाढवली जाते. आता आपल्याकडं मुबलक प्रमाणामध्ये फायनान्शियल प्रोफाईल आपली चांगली असेल, तर ऑब्विसली आपली जी काही ऍस्पिरेशन लेवल आहे ती वाढते. आपण समजा 10 लाख पर इयर इन्कम असेल, तर ती व्यक्ती एखादे चांगलं वाहन घेण्याचा प्रयत्न करेल. आपलं लिव्हिंग स्टँडर्ड घर असेल, घरामध्ये उपलब्ध असणारे, वापरात येणारे जे काही TV आहे, फ्रीज आहे, जे काही इंटेरियर डेकोरेशन आहे, ब्रँडेड जे काही साधन सामग्री घरामध्ये लागते, घर बांधण्यापासून ते आपण दररोजच्या जीवनामध्ये जे काही वापरापर्यंत ते आपण ब्रँडेड वापरायला लागतो. म्हणजे इन्क्रीजेस ऍस्पिरेशन लेवल ऍज पर द इन्कम लेवल ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन. 10 लाख पर ॲनम ज्यांचं इन्कम आहे, मग ते काय म्हणणार की आता आपलं जे काय ते घर, आपल्या जे घर आहे, तर आपल्या अपेक्षेप्रमाणे पाहिजे. लोक आपले जे काय आहे ते
एक इमेज चांगली झाली पाहिजे. म्हणजे हे काय आहे इमेज चांगलं होणं की आपण राहतो. तर ऍस्पिरेशन जे आहे तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा ह्या विकल्या जातात. ऍस्पिरेशन लेवल जे आहे तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचे. इन्क्रीजेस ऍस्पिरेशन लेवल. आपली जी काही इच्छेची जे लेवल आहे ती वाढते वस्तू विकत घेण्या मग मेंटेन स्टेटस आपलं आपण ठेवायला हवं. आणि एक प्रकारे स्पर्धा तीव्र स्पर्धा त्या ग्रुप ऑफ पीपल मध्ये त्या सेम ग्रुप ऑफ पीपल जे आहे इन्कम ग्रुप आय एम टॉकिंग अबाउट तर अशामध्ये निर्माण होते. आता चित्रपट असेल तारे तारका बघा त्यांची वाहनं पहा लिव्हिंग स्टाईल पहा त्यांच्यामध्ये तीव्र स्पर्धा असते. आणि BMW घेतले की मग तो एक्सपेन्सिव्ह हे घेणार ते हे घेणार. म्हणजे हे काय आहे तीव्र स्पर्धा असते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये. हे कोणत्याही क्षेत्रामध्ये जा तुम्ही ही तीव्र जी स्पर्धा आहे ही असते. आता काही ह्याला अपवाद असतात की काही नियम मी तुम्हाला सांगितले पण ह्याला काही अपवाद असतात काही काही की स्पर्धा का करायची. पण जाणतेपणे अजाणतेपणे मनामध्ये आपोआप वाटतं. इन्क्रीजेस ऍस्पिरेशन लेवल स्टिम्युलेट इम्पल्स बाईंग. त्यानंतर स्टिम्युलेट इम्पल्स बाईंग. इम्पल्स तेव्हाच पहिल्या आता उदाहरणार्थ पॉइंट ऑफ परचेस जाहिराती ज्या आहेत. पॉइंट ऑफ परचेस त्या उदाहरणार्थ सजावट असेल आपण मॉल्स मध्ये जातो एका विंडो डिस्प्ले असेल तर ह्यामुळे आपण त्या कव्हर किंवा जे काही आपण पाहतो सजावट वस्तूंच्या विविध सुंदर प्रकारे केलेल्या असतात. ह्या पाहिले की आपलं जे काही लक्ष हे आपलं केंद्रित होतं आणि वस्तू आपण ताबडतोब घेऊन येतो आणि घरी आल्यावर असं वाटतं की आपण एवढंच घेतलं. पण तेव्हा इम्पल्स आपलं एवढा स्ट्रॉंग होते की ते आपल्याला वस्तू इम्पल्स त्या भावनेनं आपल्याला केलं पण वस्तू आपण विकत घेतली. मग घरी आल्यावर असं वाटतं की एवढं हे कशाला आणलं काय गरज आहे याची. अरे नंतर वाटतं मग अरे उगच घेतलंय. मग आता काय पर्याय नसतो ना अनेकदा. त्यानंतर पीओपी आहे. आता आपण बाजारपेठेमध्ये जात असतो. बाजारपेठेमध्ये काचमधून आपण अनेक वस्तू पाहतो. आता मोठमोठे आता जे काही मॉल्स आहेत ते काचेमधून आपल्याला दिसतात किंवा सजावट कापड दुकानाच्या बाहेर सजावट केलेली असते ते पण आपण पाहतो. चित्र असतात बोर्ड्स बाहेर दुकानाच्या बाहेर असतात छोटे छोटे फलक असतात. यामुळे काय होतं आपल्या मनामध्ये इम्पल्स जे आहे ते आपण त्या वस्तू ह्या इम्पल्स ही काही चेतना आपली किंवा आपल्या मनामध्ये ताबडतोब काही काळापुरते निर्माण होते आणि ती वस्तू आपण विकत घेत असतो. स्टिम्युलेट इम्पल्स बाईंग. त्यानंतर सेलिब्रिटी इंडॉर्समेंट हा महत्वाचा घटक आहे. सेलिब्रिटी इंडॉर्समेंट म्हणजे सेलिब्रिटी इंडॉर्समेंट यामध्ये काय असतं तर वस्तू जाहिरातीच्या सुळसुळाटामधून तारे तारका खेळाडू असतील नामवंत उद्योजक असतील अशांच्या द्वारे जाहिराती निर्माण केल्यानंतर तर यांच्या शब्दांना समाजामध्ये एक वजन असतं एक वलय असतं. नावाला त्यांच्या चेहऱ्याला त्यांच्या शब्दाला एक वलय असतं आणि ऍक्सेप्टेबल जे आहे ते एक वलय असल्यामुळं त्या जाहिराती वस्तूंच्या असतील सेवेच्या असतील ते आपल्याला घ्याव्याशा वाटतात. आता मिथुन फायनान्स आपल्याला कशामुळे समजलं जर एखादी कोणीतरी जाहिरात तयार केली असेल तर मिथुन फायनान्स आपण कोणी म्हणले नाव पण घेतलं नसतं मी तर पण अमिताभ बच्चन यांनी जाहिरात केल्यामुळं ती जाहिरात आपल्याला समजते. पुन्हा दुसरी जाहिरात आपण घडी वगैरे पाहतो. आता घडीमध्ये कोणीतरी असतं पण अमिताभ बच्चन असल्यामुळे घडीला एक थोडस वलय निर्माण झालंय. जेव्हा पहिले विश्वास करे फिर पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे जेव्हा अमिताभ बच्चन म्हणतो जाहिरातीमध्ये तेव्हा आपोआपच लोक ती जाहिरात आहे ते उचलून धरतात आणि जाहिरातींच्या सुळसुळाटामधून जाहिरात ही बाहेर येते आणि मार्केटमध्ये आपलं स्थान हे निर्माण करत असते. यानंतर आपण पाहूया की जनरेट्स ऑफ सीझन डिमांड. आता सीझन डिमांड काय आहे ऋतूनुसार काही अम्ब्रेला उलनचे काही स्वेटर्स आहेत हे सीझनल आहेत पण सीझन नसेल तेव्हा पण वस्तू विकत घेण्यास प्रवृत्त जाहिराती करत असतात.
उदाहरणार्थ ऑफ सीझन डिस्काउंट पॅकेजेस असतात काही, सीझन नाही पण ऑफ सीझन डिस्काउंट पॅकेजेस. आता जून जुलै मध्ये वह्या पुस्तके सॅक अशा जाहिराती जास्त असतात, नवनीत असेल. पण पूर्ण ह्याच्यामध्ये पण अशा वस्तू ह्या विकत घेत असतात लोक, असं नाही की, पण त्या काळात मागणी ही जास्त असते. पण मागणी जेव्हा आहे सीझन मध्ये आहे, पण सीझन नसल्यावरही मागणी ही वाढायला हवी, त्यासाठी पण जाहिराती या प्रयत्नशील असतात. आता उन्हाळ्यामध्ये फॅन कूलर ही वस्तू जास्त घेतात, पण असं नाही की बाकीच्या सीझन मध्ये घेत नाहीत, असं नाही, पण तेव्हा पण जाहिरातीमुळं आपल्या मनात वस्तू विकत घेण्याची इच्छा निर्माण होत असते. त्यानंतर ऑनलाईन अँड सोशल मीडिया. आणि सोशल मीडिया, आता सध्या हे डिजिटल युग आहे. सोशल मीडिया असेल, सोशल मीडियाद्वारे बटन्स बॅनर्स याद्वारे जाहिराती आपल्या स्क्रीनवर डोकावत असतात. Online audience have a more direct and interactive experience with marketers. Technological advances, level of education असेल, increase in population, level of income, changing lifestyle, आणि ह्या सर्व गोष्टींमुळं ऑनलाईन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहेत. ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, स्नॅपडील आहे. अशांच्या द्वारे आपण जास्त ऑनलाईन जाहिराती पण पाहतो, वस्तू पण विकत घेतो, आपलाही वेळ वाचतो आणि क्वालिटी पण आपल्या क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात. जे की अनेकदा काही प्रोडक्ट्स किंवा वस्तू मागवतो पहिला अवेलेबल होतात, आणि जे प्रोडक्ट साठी आपल्याला मुंबईला जावं लागतं ते वेळ श्रम पैसा आपला वाचतो आणि आपल्याला आपल्या घरी त्या वस्तू सहजरित्या उपलब्ध होतात. म्हणजे ऑनलाईन हे खूप सोयीस्कर आहे. ग्रामीण भागामधील आपला जो आता ग्रामीण भाग आहे त्यांच्यासाठी पण हे जे माध्यम आहे सोशल मीडिया आहे किंवा ऑनलाईन जे काही प्लॅटफॉर्म आहेत तुम्हाला सांगितले आता, तर हे दे आर व्हेरी सुटेबल, खूप सुटेबल आहेत. वेळ वाचतो, श्रम वाचतात, आपले पैसा वाचतो, आणि वेळेमध्ये एखादी गोष्ट आपल्याला भेटत असेल त्याच किमतीमध्ये, तर ग्राहक तसा विचारही करू शकतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे देखील आपल्याला अनेक वस्तूंची माहिती मिळत असते आणि आपल्या मनात क्रिएटिंग अवेअरनेस, इंड्युसेस पीपल, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, इन्क्रीज ॲस्पिरेशन लेवल, स्टिम्युलेट इम्पल्स, सेलिब्रिटी एंडोर्समेंट, जनरेट ऑफ सीझन डिमांड, ह्या सर्व गोष्टी ज्या टेलिव्हिजन आणि प्रिंटद्वारे होतात. तर याच प्रकारे ऑनलाईन आणि सोशल मीडिया ह्या प्लॅटफॉर्मद्वारे देखील आपलं जे आहे ते इफेक्ट्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग ऑन कन्झ्युमर डिमांड्स ही होत असते. आणि ऑब्विसली यामुळे काय होतं, तर वस्तूला मागणी वाढते, पुरवठा वाढतो, देशाचा विकास होतो. तर आपण शांतपणे लेक्चर ऐकलात, धन्यवाद. आय थँक ऑल ऑफ यू. नाउ आय रिझ्यूम